शेतकऱ्यांनो, रात्री 12 वाजता लाईट येईल का नाही, पंप चालेल का नाही, ही चिंता आता संपणार आहे. कारण महाराष्ट्र शासनाने अशी योजना सुरू केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर आणि सौर ऊर्जेवर वीज मिळणार आहे. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. आजही अनेक शेतकरी रात्री पाणी देण्यासाठी शेतात जातात, अपघात होतात, झोपेचे नुकसान होतं आणि वीज कधी येईल याची खात्री नसते. पण विचार करा, जर दिवसा वीज मिळाली तर शेती किती सोपी होईल. ही अडचण ओळखून महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी सूर्याच्या ऊर्जेवर चालणारी वीज व्यवस्था. या योजनेत काय केलं जातं? राज्यात स्वतंत्र सौर कृषी फीडर तयार केले जातात. हे फीडर पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतात, म्हणजे शहराच्या लाईटवर अवलंबून राहावं लागणार नाही. दिवसा थेट शेतकऱ्याच्या पंपाला वीज, लोड शेडिंगचा त्रास कमी. या योजनेचे थेट फायदे पाहूया. दिवसा 10 ते 12 तास वीज, रात्री शेतात जाण्याची गरज नाही. सिंचन व्यवस्थित होईल, उत्पादन वाढेल, खर्च कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही वीज पर्यावरणपूरक आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात हजारो मेगावॅट सौर प्रकल्प पूर्ण झालेले आहेत आणि लाखो शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळायला सुरुवात झालेली आहे. ही योजना कागदावर नाही, जमिनीवर उतरत आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या योजनेसाठी शेतकऱ्यांना वेगळा अर्ज करावा लागत नाही. महावितरण आणि शासन आपापच कृषी फीडर सौर ऊर्जेशी जोडत आहे. सूर्य उगवतो आणि त्या सूर्याच्या ऊर्जेवर शेतकऱ्याचं शेत फुलणार आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि शेतकऱ्यांसाठी अशी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.